11th ॲडमिशन 2026-27. तर आता राऊंड 3 कंप्लीट झालेला आहे, म्हणजे राऊंड 3च्या ॲडमिशन सुरू आहे. कारण की जे अलॉटमेंट आहे हे झालेले आहे. यानंतर जो राऊंड होणार आहे तो आहे राऊंड क्रमांक 4. तर या राऊंडमध्ये कोणकोणते विद्यार्थी असणार आहे, कारण की हा जो राऊंड आहे हा ओपन टू ऑल असणार आहे. ज्यामध्ये आतापर्यंत कसं होतं की तुम्ही जे 3 राऊंड यूज केलेले आहे किंवा 3 राऊंड तुम्ही फॉर्म भरलेले असेल त्यामध्ये तुम्हाला कास्टचं रिझर्वेशन मिळालेलं आहे. त्यानंतर तुमचा पसंतीक्रम, त्यानुसार तुम्हाला तुमच्या आवडीचे कॉलेज मिळालेले असेल. समजा यामध्ये काही असे विद्यार्थी आहे की ज्यांना अजूनपर्यंत कॉलेज मिळालेले नाही आहे किंवा कोणी फॉर्मसुद्धा भरलेले नसेल. काही विद्यार्थी राहतात की पॉलिटेक्निक आयडिया करण्याची इच्छा राहते, परंतु आता त्यांची इच्छा नाही आहे, ते 11th करायची इच्छा आहे, तर ते सुद्धा या राऊंडमध्ये फॉर्म भरू शकतात. तर नेमके कोणकोणते विद्यार्थी यामध्ये इलिजिबल असणार आहे आणि या राऊंडमध्ये नेमकं काय होणार आहे संपूर्ण विद्यार्थ्यांनी समजून घ्या, कारण की हा असणार आहे स्पेशल राऊंड. तर बघू शकता अशा प्रकारे फेऱ्या सुरू होत्या आपल्या. जसं की यामध्ये बघू शकता 0 फेरी झालेली आहे, त्यानंतर नियमित फेरी 1, 2, 3, ज्यामध्ये तुम्हाला रिझर्वेशन बघा कोणते कोणते मिळालेले आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा नंबर गुणवत्ता म्हणजे तुमच्या पर्सेंटेजनुसार लागलेला आहे. आरक्षणचा अर्थ असा होतो कोणी OBC असेल, कोणी SC असेल, कोणी ST असेल म्हणजे कास्टचं आरक्षण मिळालेलं आहे. त्यानंतर पसंतीक्रम म्हणजे तुम्ही जे कॉलेजेस टाकू शकता 1, 2, 3, 4, 5 सिक्वेन्स म्हणतो आपल्याला, हे तो झाले तुमचे पसंतीक्रम. ठीक आहे. आता जो राऊंड होणार आहे हा असणार आहे 4था. बघा इथे हा राऊंड आहे तुमचा विशेष फेरी म्हणजे स्पेशल राऊंड. ओपन टू ऑल असणार आहे आणि फक्त गुणवत्ता म्हणजे तुमचे जे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजवरच तुम्हाला कॉलेजेस अलॉट होणार आहे. आणि यामध्ये आरक्षण नाही आहे, तुमची कास्ट वगैरे कोणतीही असो यामध्ये आरक्षण मिळणार नाही, कारण की ओपन टू ऑल असणार आहे ही फेरी. तर बघू शकता ओपन टू ऑल म्हणजे जी आपली आधी 4था राऊंड होणार आहे आपला, त्याला विशेष फेरी म्हटलं जाते. यामध्ये बघा काय होणार आहे, नियमित 3 फेऱ्या संपल्यानंतर ओपन टू ऑल फेरीचे आयोजन केले जाईल. नियमित फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांबरोबरच प्रतिबंधित केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना या फेरीमध्ये सहभागी होता येईल. ठीक आहे, सर्वांसाठी खुले असणार आहे. या फेरीमध्ये प्रवेश केवळ गुणवत्तेनुसार होतील, आरक्षण लागू नसेल. आपण तेच सांगितलेलं आहे की यामध्ये आता हा जो 4था नंबरचा राऊंड होणार आहे तुमचा, यामध्ये A to Z विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल ते विद्यार्थी, ज्यांचा नंबर लागलेला नसेल ते सुद्धा विद्यार्थी यामध्ये फॉर्म भरू शकतात, किंवा ज्यांचा नंबर 3ऱ्या राऊंडमध्ये लागलेला आहे परंतु त्यांना प्रवेश पाहिजे नाही आहे ते विद्यार्थी सुद्धा या राऊंडमध्ये फॉर्म भरू शकतात. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या पर्सेंटेजनुसार कॉलेज मिळणार आहे. ठीक आहे. तर हा राऊंड कधी सुरू होणार आहे असे सुद्धा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले असेल. ठीक आहे, तर ती सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. तर 4थ्या नंबरचा राऊंड तुम्ही फॉर्म म्हणजे A to Z मुलीसुद्धा भरू शकतात आणि मुलेसुद्धा भरू शकतात. आणि यानंतर मुलींसाठी एक स्पेशल राऊंड होणार आहे 5व्या नंबरचा, त्यामध्ये फक्त मुलीच फॉर्म भरू शकतात, मुले फॉर्म भरू शकणार नाही आहे. अशा प्रकारे आता हे 2 जे राऊंड आहे सध्या आहे. यानंतरची अपडेट आपल्याला 11th ॲडमिशन यांनी दिलेली नाही आहे की यानंतर राऊंड होणार की राऊंड संपलेले आहे. याबद्दलची माहिती तुम्हाला जशी इन्फॉर्मेशन येईल त्याप्रकारे आपण आपल्या चॅनलवर देऊ. सध्या राऊंड 4मध्ये तुम्ही भाग घेऊ शकता जर तुमचा नंबर लागलेला नसेल किंवा तुम्ही आतापर्यंत फॉर्म भरलेला नसेल किंवा तुम्हाला नंबर लागूनसुद्धा जर प्रवेश घ्यायचा नसेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. तर बघू शकता जो आपल्याला टाईम टेबल दिलेला आहे, टाईम टेबलनुसार 4थ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करणे बघू शकता 26 तारखेला. तर 26 तारखेला कोणत्याही वेळी आपल्याला 4था राऊंड कधी होणार, कधी फॉर्म भरायचे आहे, त्यानंतर कॉलेज कधी अलॉट होणार, त्यानंतर प्रवेश कधी घ्यायचा, या प्रकारे जो संपूर्ण टाईम टेबल असतो डिटेल्समध्ये तो आपल्याला 26 तारखेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर 25 तारखेपर्यंत राऊंड 3 वाल्यांनी प्रवेश घ्या. ठीक आहे, राऊंड 3 नियर अबाउट संपलेला आहे. फक्त आता 1 दिवस उरलेला आहे तुमचा, तो म्हणजे 25 तारीख. ठीक आहे, 25 तारखेपर्यंत तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. 26 तारखेला राऊंड 4चं वेळापत्रक येऊन जाणार आणि वेळापत्रक आल्यानंतर मे बी 26 तारखेला तर नाही पण 27 तारखेला तुमचे फॉर्म 100% सुरू केले जाऊ शकतात राऊंड क्रमांक 4. ठीक आहे, तर राऊंड क्रमांक 4मध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. फॉर्म भरण्याचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. तर 11th ॲडमिशन 2026-27 जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.